नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये। आज आता आपल्याकडे हा लाईव्ह डेमो चालू आहे। जसं तुम्ही बघताय गुळ शेंगदाण्याचा लाडू आहे। हा मध्ये कोटेड स्क्रू आहे। हा सेन्सर आहे, तुम्ही जसं बघताय त्या सेन्सरमुळे एक वजनाचा तुमचा बॉल पडणार आहे। शेंगदाणा गुळ किती व्यवस्थित बघा, तुम्ही हा बघू शकताय। आता हे राउंडिंग करत आहे, साधारणतः 15 ते 18 ग्रामचा लाडू आहे हा, आणि व्यवस्थित आता गोल होऊन इथून पडणार आहे। हे बघ, इथून हे लाडू पडत आहेत, व्यवस्थित लाडू आहे, एकसारखे एकसारखा लाडू गोल हा पडत आहे। किती फार तासाला 2500 पर्यंत या न्यूमॅटिक मध्ये तुमचे लाडू बनणार आहेत। तासाला 2500। इथं न्यूमॅटिक आणि सेन्सर असल्यामुळे प्रत्येक लाडू हा 1 ते 2 ग्रामच्या व्हेरिएशन मध्ये येणार आहे। तुम्हाला हलका हाताने इथे दाबायचं आहे। असं बघा, तुम्ही बघू शकताय हे गुळ शेंगदाण्याचं आहे। आपण मिश्रण या प्रकारे बनवायचं आहे। तुम्ही कुठून आले सर? आता कोरेगाव तालुका फुलंब्री यांचं हे गुळ शेंगदाणा आहे। आता यात तुम्ही प्रमाण सांगू शकता का? गुळ किती, शेंगदाणा किती? ओके, सरांचं म्हणणं आहे याच्यामध्ये जे आहे गुळ शेंगदाणा हा सारख्या प्रमाणे 1 किलो गुळ घेतला की 1 किलो शेंगदाणा आहे यांच्या पिठामध्ये। आणि तुम्ही बघताय किती फास्ट थेट सारखं आता निघत आहे। स्पेशली आपण हा रोलर डिझाईन केलेला आहे 20 ग्रॅमच्या लाडू पर्यंत। तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित येतोय हा। काय सांगणार सर मशीन बद्दल आणि लाडू जो बनतोय त्याच्याबद्दल? लाडू पाहिजे तसा ओके बनतो की एक सारख्या साईजचा? हो, लाडू एक सारख्या साईजचा बनतोय। ओके, बघा मित्रांनो, आपण आता हा साधारणतः 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे। किती फास्ट एवढे लाडू हे बाहेर निघालेले आहेत। साधारणतः 2 किलोचं पीठ होतं। बघा किती व्यवस्थित येत आहे पा। किती व्यवस्थित एकसारखे हे लाडू आलेले आहेत। त्यात तुम्ही शेंगदाणा गुळ, बेसन लाडू, मोतीचूरचे लाडू, रव्याचे लाडू आणि त्या सगळ्या प्रकारचे तुम्ही लाडू काढू शकताय। आपली कंपनी आहे सिंक्रोमेक, चिकलठाणा MIDC, छत्रपती संभाजीनगर येथे। हे मशीन चालू करण्यासाठी तुम्हाला इथे आपल्याला पॅनल पण सिस्टम आहे। तुमचं इथं बॉल पण काउंट होणार आहे, किती बॉल कट झाले हे पण काउंट होणार आहे। जेनेटिक्स कंपनीच्या चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला न्यूमॅटिकचं सगळं सिस्टम भेटणार आहे। ऑन ऑफचं स्विच आहे, सर ऑन ऑफ आहे बघा, इथे 851 झालंय। हे तुमच्या याच्याप्रमाणे काउंट वाढणार आहे।